आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आपलं कोकणमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. अर्थातच आज आपण चर्चा करणार आहोत बदललेली शिक्षण व्यवस्था आणि कोकण ह्यावरती. आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत अर्थातच ज्यांनी रायगडमध्ये पहिल्यांदा हार्डवेअर शिक्षण सुरू केलं. अर्थातच डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन झालं. पुढे हिरवळ प्रतिष्ठानच्या मार्फत स्कूल हायस्कूलची निर्मिती करत गुरुकुल सारखी संस्था त्यांनी सुरू केली. असं हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोरभाई धारे आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार सर, काय सांगाल बदललेली शिक्षण व्यवस्था जी आहे आणि कोकण आहे याबद्दल काय वाटतं, कशा पद्धतीने फरक पडेल? खरं तर सर्वप्रथम मला खूप आनंद वाटतोय की आपण ज्या प्रांतातून आलोय, आपण ज्या विभागातून आलोय, की एखादी बदललेलं धोरण आणि त्यातून सर्वात महत्त्वाचं देश घडवण्यासाठीचं असणारं शैक्षणिक धोरण आणि आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा आपल्या कोकणावर नक्की काय परिणाम होईल ह्या संदर्भात आपण विचार करतोय किंवा या संदर्भातलं विचार मंथन करतोय. आणि असं आहे की साधारण 1992 सालानंतर आत्ता आपलं परत एकदा पुन्हा धोरण येतंय. म्हणजे असं म्हणता येईल की देर आई दुरुस्त आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पण निश्चितच आत्ता असणारं नवीन धोरण आणि पूर्वीचं धोरण, जे पहिलं धोरण होतं ते साधारण 10+2 अशा पद्धतीचं धोरण होतं. आता नवीन धोरणाप्रमाणे ते 5+3+3+4 म्हणजे ज्याला आपण पूर्व प्राथमिक म्हणतो ते पहिली ते दुसरीपर्यंतचा पहिला टप्पा, त्यानंतर तिसरी ते पाचवीपर्यंतचा दुसरा टप्पा, 6वी ते 8वी पर्यंतचा आपला तिसरा टप्पा आणि 9वी ते 12वी पर्यंतचा चौथा टप्पा, असे 4 टप्पे केलेले आहेत. आता असं म्हणाल की कोकणामध्ये ह्या टप्पे बदलल्याचा काय परिणाम होईल, तर जे मला असं वाटतं की आत्ता बदललेल्या ह्या टप्प्यांच्या आपण एकंदर विचार केला तर आपल्या मुलांची जी क्षमता असते ती खरं तर सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर जे आपण लिखाणाचं, शिक्षणाचं, वाचनाचं हे जे ओझं आपण ठेवत होतो त्यासाठीचा असणारा जो काळ होता तो पूर्वीच्या शैक्षणिक धोरणात कमी होता. आता खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या बाल्यावस्थेत जो वेळ मिळायला हवा होता आणि हा बाल्यावस्थेतला वेळ आपल्या कोकणातल्या मुलांना मिळाल्यामुळे निश्चितच ज्या प्रमाणात कोकणातल्या मुलांमध्ये पुढच्या टप्प्यात जाताना एक प्रकारचा कॉम्प्लेक्स येतो असं आपण जे म्हटलं होतं त्याचं मूळ कारण जर बघितलं तर प्राथमिक, पूर्व प्राथमिकमध्ये असणारी त्यांची जी जडणघडण होती त्यात कमी कालावधी होता. आता तो कालावधी वाढल्यामुळे निश्चितच ह्या 5+3+3+4 या नवीन टप्पे धोरणामुळे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोप मिळणार आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा खऱ्या अर्थानं जेव्हा वाढ होत असते त्यांच्यावर संस्कारासाठी जेवढा वेळ हवा होता तो वेळ आता नवीन धोरणामध्ये आपल्याला मिळणार आहे. नक्कीच. आणि जे बोर्ड आता बदलले गेलेले आहेत, 10वीचा बोर्ड असेल, 12वीचा बोर्ड असेल, त्या बोर्डांचं महत्त्व कमी झालेलं आहे. त्याबद्दल काय वाटतं की योग्य निर्णय झालाय? आता बघा असं आहे की शिक्षण पद्धतीत आपल्याकडे असणारी महाराष्ट्र राज्याची जी SSC बोर्ड होतं त्याचप्रमाणे आपण जे दिल्ली बोर्ड म्हणतो, CBSE बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे आणि जे ज्याला विदेशात ज्याला मान्यता असणारा IB बोर्ड आहे. आपल्याकडे एक अशी मानसिकता होती की आम्ही SSC बोर्डातून शिकतो म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात काहीतरी कमतरता होती, आम्ही CBSE शिकतो म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिक्षण मिळून ते जास्त परिपूर्ण शिक्षण असावं, ही अशी मानसिकता असताना आताच्या नवीन धोरणामध्ये सर्व बोर्डांना एकाच पद्धतीने परीक्षा पद्धत आल्यामुळे बोर्डांमध्ये असणारं जे महत्त्व होतं म्हणजे ह्या बोर्डात शिकलं तर जास्त, त्या बोर्डात शिकलं तर थोडीशी जी आपल्याला जी मानसिकता होती की बोर्डांमधल्या फरकांमुळे त्याच्या गुणवत्तेत फरक होतो, नवीन धोरणामुळे ही गोष्ट आता राहणार नाही आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आपल्या कोकणातल्या मुलांना होईल. कारण कोकणातला मुलगा हा अतिशय अभ्यासात हुशार असणार आहे. आपल्या मातीत, आपल्या पाण्यातच गुणवत्ता, विद्वत्ता ही आपल्या कोकणातल्या पाण्यात आणि मातीतच आहे. परंतु अशा पद्धतीने देशपातळीवर असणाऱ्या वेगवेगळ्या बोर्डांच्या मुळे कदाचित आपली मुलं मागं पडत होती. परंतु असत किंवा त्यांच्यातली मानसिकता अशी होती की मी SSC बोर्डातून शिकतोय म्हणजे कदाचित CBSE बोर्डापेक्षा मी थोडासा एक कॉम्प्लेक्स म्हणतात तो येत असेल, तो याच्या पुढे येणार नाही. आणि त्याचप्रमाणे सगळ्या बोर्डांना समान दर्जा दिल्यामुळे एक प्रकारे एक देश एक बोर्ड ही जी एक भूमिका होती ती बरेच दिवस ज्याची मान्यता लोकांची मागणी होती ती
मागणी मान्य झाल्यामुळे कोकणातल्या युवकांना सगळ्यात जास्त ह्याचा फायदा होईल असं मला वाटतं. म्हणजे असाच न्यूनगंड जो मनामध्ये होता एक्झॅक्टली तो कमी व्हायला याच्यामुळे मदत होईल. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आपण म्हणत होतो, संगीत, कला, क्रीडा क्षेत्र असेल किंवा समाजसेवा असेल, ह्याला आता एक वेगळं स्थान ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, एकत्र केलेलं आहे. त्यामुळे कोकणातील मुलं ही सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहेत. एक त्यामुळे तुझा प्रश्न खूपच चांगला आहे की असं आहे की सिद्धेश की आपण असं म्हणत होतो की आपल्या कोकणात काय जास्त चांगलं आहे. कोकणातला मुलगा कलेत, कोकणातला मुलगा क्रीडेत, कोकणात मुलगा संगीतात, कोकणातला मुलगा समाजसेवेत, हे सगळे जे विभाग होते हे ह्यापूर्वी शिक्षणामध्ये अभ्यासक्रमात त्यांची गणना नव्हती. बरोबर. यांची गणना होती एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीजमध्ये. एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीजमध्ये फक्त ग्रेडिंग त्यांचं व्हायचं. पण तो आता मार्क्स मिळायला लागल्यावर संगीतात माझा कोकणातला मुलगा मागे पडेल का? क्रीडामध्ये माझा कोकणातला मुलगा मागे पडतो का? खऱ्या अर्थानं चमकण्याची संधी असून देखील ते एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीजमध्ये हे क्षेत्र असल्यामुळे त्याच्या गुणांकन मूल्यमापनामध्ये ह्या गोष्टींचा समावेश होत नव्हता. आता ह्या गोष्टी अभ्यासक्रमात आल्या. अभ्यासक्रमात आल्या म्हणजे त्याला अभ्यासक्रमाप्रमाणे त्याच्या मार्कांमध्ये जसं पुस्तकीय शिक्षणाला त्याला मार्क मिळणार आहेत त्याच पद्धतीने त्याच्या असणाऱ्या संगीत, कला, क्रीडा, समाजसेवा ह्या गोष्टींनाही महत्त्व येणार आहे आणि त्याला देखील त्याचं मूल्यमापन होणार आहे. आणि ह्याचा फायदा आपल्या कोकणातल्या मुलांना नक्की होणार आहे. कारण आपण कोकणात बघतो की कोकणातलं संगीत असेल, कोकणातलं क्रीडा असेल, कोकणात जेवढी सामाजिक जाणीव असणारी विद्यार्थी असतील यांचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या कोकणातल्या मुलांना आता ह्या अभ्यासक्रमात त्याची गणना झाल्यामुळे या एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये पहिल्या सुरुवातीला असणारे क्षेत्र त्यांचा नक्कीच आता फायदा होईल. मुलांना त्यांच्या कलागुणांना आपण काय म्हणायचो पहिला की तो अभ्यासात लक्ष दे. मग त्याला संगीताची आवड होती पण आपण म्हणायचं संगीत जाऊ दे रे, संगीतात जाऊन मार्क मिळतात का? तुला मार्क नाही मिळणार. मला आनंद वाटतो की नवीन धोरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना मार्क मिळाल्यामुळे आमच्या मुलांच्यामध्ये कोकणातल्या मुलांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला नक्कीच चांगला भाव मिळणार आहे. नक्कीच. आणि अर्थातच त्याच्याबरोबर शेती, कृषी विषयक अभ्यासक्रम असेल, वैद्यकीय अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रम ही जोड सुद्धा यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे जलनायक म्हणून तुम्हाला काय वाटतं, अशा कशा पद्धतीने पाण्यासंदर्भात सुद्धा हा जर विषय जोडला गेला, कारण शेती, कृषी, पर्यटन एक सर्व गोष्टी एकत्र येत आहेत, कशा पद्धतीने लोक वाटतात? नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एकतर कुठलीही शाखाचा अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. म्हणजे जसं आपल्याला अप्रूप वाटायचं की फॉरेनमध्ये आपण गेल्यानंतर ज्या महाविद्यालयीन संस्था आहेत त्यांच्याकडे दोन असायचं, एक मायनॉर आणि एक मेजर आणि एक मायनॉर. म्हणजे एक प्रमुख ज्यात तुम्हाला आवड आहे आणि दुसरं की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वारस्य आहे. हे दोन्ही कोर्स एकत्र करता यायचे. आपल्याकडे अशी व्यवस्थाच नव्हती. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या बीकॉमला आहात आणि बीएससीच्या एखाद्या विषयामध्ये तुम्हाला स्वारस्य असेल तर ते करता येत नव्हतं. नवीन धोरणामध्ये तसं न राहता आता त्याला कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास एकत्रपणे करण्याची मुभा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच मुलांच्या असणाऱ्या अंतर्भूत असणारे जे कलागुण आहेत किंवा त्याला ज्यात स्वारस्य आहे अशा दोन दोन विषयात देखील त्याला पदवी मिळवणं आता शक्य होणार आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात की विशेष असं आहे की म्हणजे नवीन धोरणामध्ये कृषी असेल, तुमचं कायदे असतील किंवा अभियांत्रिकी असतील, ह्या सगळ्या विषयाची त्यांनी अभ्यासक्रमात जोड दिल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा आपल्या कोकणातल्या मुलांना होणार आहे. कारण कोकणातला कुठलाही विद्यार्थी हा लहानपणापासून मातीशी शेतीशी जोडला गेला होता. पण त्या मातीशी शेतीशी जोडला गेलेला असताना त्याला अभ्यासक्रमात त्याचा फायदा होत होता का? पहिल्या शिक्षण धोरणात तुला शेतीत काय कळतं याच्यासाठी तुला शिक्षणाच्या मार्कशीटवर कधी मार्क मिळत होते का? आत्ताच्या येणाऱ्या ह्या सगळ्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे त्याला कृषी क्षेत्रात देखील चांगल्या पद्धतीने वाव मिळणार आहे. त्याला त्यात पदवी करत असताना कृषी क्षेत्रातला कौशल्य विकास देखील त्याला करून घेता येणार आहे. 6वी पासूनच म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण होण्याच्या आधी 1 वर्ष त्याला कुठली ना कुठल्या तरी विषयात ज्यात त्याला आवड असेल त्या विषयात त्याला कौशल्य प्रशिक्षणाचं एक शिक्षण ज्याला आपण म्हणतो की ते मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे नवीन धोरणाप्रमाणे. आणि मग त्याप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये ज्याला 6वी नंतर पासून एक तर 6वी नंतरच कौशल्य प्रशिक्षणाला जोर दिल्यामुळे एक प्रकारे मुलांमध्ये असणारी जी गुणवत्ता आहे आणि पुढे गेल्यानंतर काय हा प्रश्न जो शिक्षणानंतरचा येत होता
पहिल्या सुरुवातीला जी जुनं शिक्षण पद्धती होतं ते मला असं वाटतं की घोका आणि ओका अशा पद्धतीचं होतं, परंतु आता तसं राहिलेलं नाही. नव्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला असणारं स्वारस्य, तुम्हाला असणारं कौशल्य निपुणासाठी तर तुम्हाला असणाऱ्या विविध व्यासंगांची देखील मार्कशीट म्हणून ओळख मिळणार आहे. तुमच्या म्हणजे त्याला म्हणतो आपण जे मार्कशीट आता पहिलं आपलं मार्कांचंच असायचं ते न जाता आता 360 डिग्रीचं तुम्हाला मार्कशीट मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही व्यक्तिमत्व विकास तुमचा कसा आहे ह्या संदर्भातही ग्रेडिंग असणार आहे, त्याचप्रमाणे तुमचं बिहेवियर कसं आहे या संदर्भातही ग्रेडिंग असणार आहे, त्याचप्रमाणे तुमचं कौशल्य प्रशिक्षणात तुमचा परफॉर्मन्स कसा होता ह्या संदर्भातलंही ग्रेडिंग मिळणार आहे. ह्याचा उपयोग मुलांना निश्चित पुढील भवितव्यात होणार आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि ह्या बदललेली गोष्ट जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांचं करिअर घडवू शकते. अर्थातच ह्या गोष्टीवरती आपण अधिक चर्चा करणार आहोत. फक्त वेळ झाली छोट्याशा विषयाची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आपलं कोकण. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं कोकणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अर्थातच आपण चर्चा करतोय ते बदललेली शिक्षण पद्धती आणि कोकण याबद्दल. सर पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत आहे. सर, जो काही शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो दिला गेलेला होता तो 14 वर्षांपर्यंतचा होता, परंतु तो आता 18 वर्षापर्यंत आलेला आहे. म्हणजे 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. काय वाटतं याबद्दल? हा बदल जो आहे तो योग्य प्रकारे आहे? प्रश्न असा आहे की RTI आत्ताही होतं की राईट टू एज्युकेशनल ऍक्ट जो होता त्याच्याप्रमाणे आजही तो ऍक्ट आहे, परंतु तो ऍक्ट होता तो 1ली ते 8वी पर्यंत होता. आता तो नर्सरीपासून ते 12वी पर्यंत राहणार आहे. निश्चितच त्याच्यामुळे ह्या RTI मुळे की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक निकषांमुळे चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची संधी वाढलेली आहे, पहिल्या सुरुवातीला नव्हती ती वाढलेली आहे. म्हणजे 8वी नंतर 8वी ते 12वी पर्यंत जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं ज्याला आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो तिथपर्यंत त्यांना संधी मिळणार आहे. आता एक प्रश्न आहेच की आत्ता असणारी RTIची पद्धती जी आहे त्याच्याप्रमाणे खाजगी आमच्या शाळांसारख्या शाळांमध्ये की ज्या शाळांना मध्ये ते राबवली जाते त्यांना त्या पद्धतीने शासनाकडून मिळणारं जे अनुदान असतं ते कशा पद्धतीने मिळणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला अनुसरून जे तात्काळ अजून काही निकष बदलावे किंवा जे वाढवावे लागतील ते झालं तर निश्चितच राईट टू एज्युकेशनल ऍक्ट प्रमाणे आपल्या कोकणातल्या मुलांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे. कोकणात साधारण आपण बघितलं तर पहिल्यापासून म्हणजे नर्सरीपासून ते 12वी पर्यंत RTI लागू झाल्यामुळे बऱ्याचशा पालकांना आपल्या विद्यार्थ्याला 8वी नंतर 12वी पर्यंतचा जो भार होता तो आर्थिक भार न पडता याचा अर्थ चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांना आपल्या मुलांना देता येणार आहे. आणि ते 25%ची अट आहे. आता त्या अटी संदर्भात मला आता निश्चित सांगता येणार नाही की पुढे ती किती राहील, पण याचा निश्चित फायदा ज्या आर्थिक ज्यांच्याकडे थोडीशी अडचणीची किंवा ज्यांच्याकडे मर्यादा असेल त्यांच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट नवीन आर्थिक धोरणात मध्यम कुटुंबासाठी आणि मागासवर्गीय लोकांसाठी ही एक चांगली संधी मिळणार आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मातृभाषेबद्दलचा. सध्या इंग्रजी माध्यमाचा विस्तार होतोय. अशा वेळेला या बदललेल्या कायद्यामध्ये 5वीपर्यंतचं शिक्षण मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये कंपल्सरी असणं गरजेचं सांगितलेलं आहे. काय वाटतं ह्याबद्दल? मुलांना जे पहिलेपासून पालक हट्ट करायचे मुलांनी माझ्या इंग्लिश मिडियममध्ये शिकावं, अशा वेळेला मराठी मिडियमनं आता कायदा केलेला आहे. काय नाही, मातृभाषेतल्या शिक्षणाचा 5वी पर्यंत जे आपण म्हटलात, परंतु असं आहे ना की आपल्या कोकणामधली आपली मराठी मातृभाषा आहे. म्हणजे त्या मातृभाषेतून 5वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मला असं वाटतं निश्चित त्याचा चांगला परिणाम होईल. कारण जरी आम्ही जरी इंग्रजी माध्यमाची शाळा जरी असली तरी मुलांची बौद्धिक क्षमता, त्यांच्या घरात बोलणारी जाणणारी जी भाषा असते त्या भाषेचा परिणाम निश्चित मुलांमध्ये होत राहतो. आपल्याकडे असणाऱ्या कोकणातल्या मुलांचा जो बुद्ध्यांक आहे ज्याला आपण IQ म्हणतो तो सगळ्या महाराष्ट्रातील मुलांपेक्षा जास्त आहे. हे मी अतिशय बघितलंय. म्हणजे चांगल्या पद्धतीने फार अधिकारवाणीने मी हे सांगू शकतो की होय, कोकणातली मुलं ही खूप बुद्धिमत्तेने IQने हुशार आहेत आणि म्हणून ती कधी मागे पडत नाहीत. परंतु ओव्हरऑल जर विचार केला तर मातृभाषेतल्या शिक्षणामुळे त्यांचा जो बेस आहे, जो सुरुवातीचा कालावधी शिक्षणाचा आहे, त्या कालावधीत जर त्यांना मातृभाषेत शिक्षण मिळालं तर त्याचा सगळ्यात फायदा हा आपल्या कोकणवासियांना होणार आहे.
कारण काय होतं की आपल्याला जी एक भीती आहे की या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही जात नाही किंवा इंग्रजी माध्यमातून आपले शिक्षण होत नाही, याचा अर्थ आपल्या मुलांना पुढे जाऊन अडचणी निर्माण होतील, व्यावहारिक जीवनात त्यांना जे स्थान मिळायला हवं ते स्थान तेवढंसं शहरातल्या शाळांच्या सारखं मिळणार नाही, ही जी एक दरी निर्माण होत होती ती दरी याच्या पुढे कमी होईल, जेणेकरून मातृभाषेत त्याचं 5वी पर्यंत शिक्षण झालेलं असेल. नक्कीच. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या बदललेल्या शिक्षण प्रणालीमध्ये ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली आता सुरू होणार आहे, परंतु कोकणामध्येही ऑनलाईन शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने लागू होऊ शकते, कारण कोकणामध्ये अजूनपर्यंत काही ठिकाणी नेटवर्क पोचलेलं नाही आहे, असे अडथळे आहेत. मग ह्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण प्रणाली कशा पद्धतीने लागू शकते, काय वाटतं तुम्हाला? असं होतं की आत्ताचा सगळ्या विश्वात ज्याने हाहाकार माजवलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर कोविडच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीत, जीवनशैलीत, शैक्षणिक पद्धतीत, उद्योग पद्धतीत आता येणाऱ्या काळात बदल होणार आहेत किंवा झाले आहेत, ते आपल्याला स्वीकारावे लागतील. आता ऑनलाईन पद्धतीतले जे ड्रॉबॅक्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला अडचणीचे आहेत, मला हे मान्य आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती अजूनपर्यंत खेडेगावांमध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागांमध्ये ह्या ऑनलाईन पद्धतीत असणारे पोचलेले शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला थोडंसं साशंकता जरी असली तरी येणाऱ्या काळात तिथे कसं करता येईल. आता फोन तर प्रत्येक ठिकाणी आहेत, मग जिथे शक्य नाही त्या ठिकाणी जसं आम्ही आमच्या शाळेत आता विचार करतोय की आपल्या पेन ड्राईव्हमध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या संदर्भातलं ऑनलाईन शिक्षण करून त्या पेन ड्राईव्हला आपल्या साध्या फोनला कनेक्ट कसं करता येईल या संदर्भातलं प्रशिक्षण पालकांना देऊन, जिथे ऑनलाईन थेट आपल्याला नेटवर्किंग करता येणार नाही तिथे अशा पद्धतीने करता येईल का असा विचार करता येईल. जशा अडचणी येतील तशी सोल्युशन्स येत जातील. पण त्याच्यामुळे एक मात्र नक्की आहे सिद्धेश, की ह्या सगळ्या आधुनिक पद्धती आपण स्वीकाराव्या का न स्वीकाराव्या ह्या पद्धतीतलं जरी आपलं दुमत असलं की आपला मुलगा आता 2-2 तास 3-3 तास ते फोनच्या स्क्रीनवर बघतोय, त्याचा स्क्रीन टाइम वाढतोय, त्याच्यामुळे त्याच्या बौद्धिक क्षमतेवर, त्याच्या आरोग्यावर परिणाम काय होतोय वगैरे हा जरी प्रश्न असला तरी त्यातून पर्याय नाहीये. कारण येणाऱ्या काळात व्यावहारिक जीवनात जाताना ऑनलाईन सगळेच व्यवहार होणार आहेत, त्याचं प्रशिक्षणही त्याचं आवश्यक आहे. आणि शैक्षणिक आज वर्ष फुकट जाणं किंवा त्याचा महिना फुकट जाणं हे येणाऱ्या काळात जेव्हा आपण पूर्वपदावर येऊ त्यावेळेला ते शल्य राहू नये, त्यासाठी शक्य असेल तेवढ्या ऑनलाईननी त्याचा शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि त्या दृष्टीने आज शिक्षक नवीन धोरणाप्रमाणे शिक्षकांना देखील ऑनलाईन टीचिंग केल्याचे काही तास पूर्ण करावे लागणार आहेत. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की शिक्षकांना त्यांच्या शिक्षण प्रणालीतील काही तास पूर्ण झाल्याशिवाय त्यांना जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते मिळणार नाही. मग ही देखील महत्वाची बाब आहे. असणाऱ्या नव्या धोरणामध्ये ज्याला आपण ई कोर्सेस म्हणतो, म्हणजे ज्याला ई कोर्सेस आहेत, ई लायब्ररीज आहेत, हे महत्व देऊन प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत लेवलवर, शालेय लेवलवर ई लायब्ररीज वगैरेला प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या अर्थी नवीन धोरणामध्येच असे काही बदल स्वीकारलेले आहेत त्या अर्थी हे धोरणाप्रमाणे प्रत्येक मूलभूत केलेलं आहे. म्हणजे शिक्षण खाजगी शाळांचं आणि शासकीय शाळांचं समपातळीवर आणण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणात आहे. त्याच्यामुळे ह्या धोरणाचा ज्याला आपण म्हणतो की इम्प्लिमेंटेशन कसं होईल त्या देखील शासनाला विचार करून त्या दृष्टीने पाऊल करायला लागतील आणि उपाययोजनाही करायला लागतील. बरोबर. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्था बदललेली आहे, मुलांचं शिक्षण तशा पद्धतीने होणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे शिक्षकांचा मुद्दा. ह्या बदललेल्या शिक्षण व्यवस्थेमुळे शिक्षकांचा जो क्रायटेरिया आहे तो सुद्धा बदलणार आहे. DED BEdचा जो क्रायटेरिया पहिला 2 वर्षाचा होता तो आता बदलून 4 वर्षावरती गेलेला आहे. त्यामुळे हा जो बदल आहे त्याबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने म्हणजे शिक्षकांसाठी सुद्धा एक आपण म्हणू की एक टास्क असणार आहे, काय सांगाल याबद्दल? प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत BEdचं पूर्णपणे त्यांनी रद्द करून त्या ठिकाणी आता 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आलेला आहे शिक्षकांसाठी. शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देणं काही तास हे त्यांनी क्रमप्राप्त केलेलं आहे. प्रश्न असा आहे की आपल्या कोकणाच्या बाबतीत विचार केला गेला तर कोकणात एकतर शिक्षकांची जी संख्या आहे त्यात प्रशिक्षक म्हणजे आपण जर आपल्या महाविद्यालयांचा विचार केलात
तर आत्ता आपल्याकडे PhD झालेले महाविद्यालयातले प्राध्यापक किती आहेत असं जर प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर त्यांची संख्या कदाचित जेवढी अपेक्षित आहे तेवढी नाही आहे. मग ह्याप्रमाणे जसे शाळेतल्या शिक्षकांची जी गुणवत्ता असते त्या नवीन धोरणामध्ये येणारा शिक्षक हा गुणवत्तेचा शिक्षक येईल. बरोबर. कारण 4 वर्षाचा इंटिग्रेटेड त्यांनी कोर्स केला पाहिजे. आपल्याकडे काय आहे की अपघाताने शिक्षक म्हणून येणारे शिक्षण क्षेत्राला स्वीकारलेली जी लोक आहेत की कुठेच काही संधी मिळत नाही म्हणून मग शिक्षण क्षेत्रात संधी मिळते, चला शिक्षण झालं आणि तो शिक्षक होतोय, ते ह्या नवीन धोरणामुळे त्याला नक्कीच पायबंद होऊन ज्यांना शिक्षक म्हटल्यानंतर त्याचे आवश्यक असणारे त्याचे जे निकष आहेत ते निकष पूर्णपणे नव्या धोरणात होणार आहेत. त्याचा निश्चित फायदा आपल्याला कोकणातल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण असं म्हटलं जातं की कोकणातले जे विद्यार्थ्यांना कशासाठी, केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही पण ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, शिक्षकी पेशा ज्यांना स्वीकारायचा आहे. आज तुम्ही बघितलं तर आपल्या कोकणात बाकीच्या भागातले शिक्षक जास्त असतात, बरोबर, बऱ्याचशा ठिकाणी. तर मग आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळण्याकरता, शिक्षक म्हणून जाण्याकरता नव्या धोरणामध्ये अतिशय चांगली संधी मिळालेली आहे. ज्यांना कोणाला शिक्षकी पेशा स्वीकारायचा असेल त्यांच्या दृष्टीने आता पहिल्यासारखं की आपण BEd केलं, त्याच्यानंतर कुठेतरी कोणाचं तरी पत्र घेतलं, वशिला घेतला आणि मग शिक्षकी पेशेत आलो, ह्या गोष्टी राहणार नाहीत. आता ज्या देशाचा शिक्षक अतिशय चांगला त्या देशाचा खऱ्या अर्थानं संपूर्ण भवितव्य चांगलं असं समजलं जातं. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे आता शिक्षकांचाच पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने ह्या धोरणात अतिशय चांगल्या अशा नियमावली शिक्षकांकरता बनवल्यात आणि त्याचा फायदा आपल्याला कोकणातल्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी नक्की होणार आहे. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही म्हणलात की बदललेल्या शिक्षणामुळे शिक्षकांचा पायासुद्धा मजबूत होणार आहे आणि शिक्षकांच्या हातामध्ये असतं विद्यार्थी घडवणं आणि त्यामुळे विद्यार्थीसुद्धा आपोआप या पद्धतीने उत्कृष्ट घडणार आहेत. कोकणाचा विकास या सर्व गोष्टीने होणार आहे. त्यामुळे बदललेली शिक्षण व्यवस्था कोकणासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय उत्तम आहे. नाही, असं आहे की बदललेल्या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञ, अनेक शिक्षणामध्ये अतिशय अनुभवी लोक आपापला अनुभव सांगतायत. पण मला असं वाटतं की कोकणातला विद्यार्थी जो आपल्या कोकणातून भूमीतून आज शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी तो शहरांकडे जात होता, शहरांमधून तो परदेशात जात होता, ह्या सगळ्याला कुठेतरी ज्याला आपण म्हणतो जसं आत्मनिर्भरता ही स्वतःसाठी केंद्रीय असली पाहिजे, म्हणजे स्वकेंद्रित होती की माझी आत्मनिर्भरता असली पाहिजे, तशी शिक्षणातली आत्मनिर्भरता त्या त्या विभागाची ही नव्या धोरणामुळे येऊ शकेल असं मला वाटतं. नव्या धोरणामध्ये कदाचित काही गोष्टी काही लोकांच्या दृष्टीने अजूनही सुधारता येण्यासारख्या असतील, परंतु डॉक्टर कस्तुररंजन यांनी केलेली ही जी त्यांच्या चेअरमनशिप खाली तयार झालेला हा जो शैक्षणिक नवीन मसुदा आहे त्याच्या आधारे कोकणातला विद्यार्थी यापुढे कुठेही त्याच्या मनातला जो न्यूनगंड होता की मी कुठल्या तरी ग्रामीण भागातून येतोय, तो आपण किती म्हटलं तरी होता. आज कोकणात अतिशय उत्तम शिक्षण संस्था येत आहेत आणि त्या देखील बाहेरच्या नाही, त्या त्या गावातल्या शिक्षण संस्था उभे राहत आहेत. बरोबर. खाजगी संस्था आणि शासकीय संस्था, शिक्षण संस्था या संदर्भात विचार करायचा झाला तर येणाऱ्या काळात कशा पद्धतीने त्यांचं कडे विचार केला जाईल ते आपल्याला या राज्य सरकारच्या स्वीकारलेल्या धोरणांमुळे कळेल. पण शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण आणल्यामुळे, शाळांमध्ये ई-कॉमर्स आणि ज्याला आपण म्हणतो की कोर्सेसना महत्त्व दिल्यामुळे, शाळांमधल्या शिक्षकांमध्ये केलेला फरक, शाळांमधल्या समानतेचा एक जो नवीन निकष आणलेले आहेत, ह्या सगळ्याचा बोर्डांमध्ये सगळ्या समानतेचे जे निकष आणलेले आहेत ह्या सगळ्याचा फायदा निश्चित कोकणाला होईल. कोकणात कायमच कोकण पॅटर्न हा तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या पद्धतीत देखील हायएस्ट कोर्स करणारा कोकण पॅटर्न आहे आणि केवळ ज्याला आपण म्हणतो की गुणांक म्हणजे ज्याला मूल्यांकन आपण फक्त सर्टिफिकेटवर करायचं का, मार्कांवर करायचं का, ज्याला चांगले मार्क मिळतात तोच ज्यांनी घोकून ओकलेला आहे, ज्याला म्हणजे एक्झामिनेशन ऑफ मेमरी की एक्झामिनेशन ऑफ नॉलेज हा जो एक विषय आहे की एक्झामिनेशन ऑफ नॉलेज तो खऱ्या अर्थाने नव्या धोरणातून सुरू होईल आणि त्यात आपला विद्यार्थी कुठेही मागे पडणार नाही. कारण कोकणातला विद्यार्थी हा कायम
इथल्या मातीतल्यामुळे, त्यांच्या वडिलांच्या संस्कारांमुळे, त्याच्या एकंदरीत असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीमुळे, असणाऱ्या निसर्गामुळे, शेतीमुळे आणि ह्या सगळ्याचा निश्चित परिणाम पुढच्या काळात म्हणजे पाण्याकडे बघण्याची त्याची दृष्टी बदलणार आहे विद्यार्थ्याची, त्याची समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलणार आहे आणि अतिशय चांगल्या संधी त्याला उपलब्ध होणार आहे. नक्कीच या निर्णयामुळे विद्यार्थ्याचं कौशल्य असेल, त्याचं नॉलेज असेल, यामुळे सर्वांगीण विकास त्याचा होणार आहे. त्यामुळे जो आपली चर्चा झाली त्यामधून मी एकच निकष काढू शकतो की बदललेली शिक्षण व्यवस्था ही कोकणासाठी अत्यंत पूरक आहे. सर, तुम्ही वेळ काढून इथे आलात, आमच्याबरोबर चर्चा केलीत, त्याबद्दल आपलं कोकणतर्फे तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि वेळ झाली आता इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपलं कोकण. अशा वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी तुमच्यासमोर नक्की येऊ. धन्यवाद. नमस्कार. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.